नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली त्या मुलीचा जीव वाचवते आणि तिला विचारते की अगं काय करत होतीस तू, तुझं लक्ष कुठे होतं, ती गाडी तुझ्या अंगावरती आली असती आणि तुझा जीव गेला असता, अगं लक्ष देऊन जरा रोड क्रॉस करायचा. तेव्हा ती मुलगी रडत असते. सायली तिला तिचं नाव विचारते. तेव्हा ती तिचं नाव श्वेता असं सांगते आणि मी मेले असे तर बरं झालं असतं असं बोलते. इकडे अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या केसबद्दल डिस्कशन करत असतात. तेव्हा चैतन्य त्यांच्याकडे आलेल्या 2 नवीन केसबद्दल अर्जुनला माहिती देतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, या सगळ्या तर केसेस कोणीही लढू शकतं, पण आपल्याकडे ज्या अशा केसेस असतील की ज्यांची फीस देणं त्यांना परवडत नाही आहे, गरीब असतील आणि ज्यांच्यावरती खरंच खूप अन्याय झाला आहे, अशा केसेस असतील ना तर त्या अगोदर आण माझ्यासमोर. आणि आता मी ठरवलं आहे की अशाच केसेसला जास्त प्रायोरिटी द्यायची. म्हणजे बघ ना, मधुभाऊंकडे काहीच नसताना ते सगळं लोकांवरती उधळून टाकतात, अगदी सरळ हाताने त्यांना मदत करतात. मग आपल्याकडे इतकं असताना आपण एवढंही करू नये का? तेव्हा चैतन्य म्हणतो, कमाल आहेस, तू आणि सायली वहिनी अगदी एकसारखे आहात. म्हणजे सायली वहिनी तिकडे आश्रम सांभाळतीये आणि आता तू गरजूंना मदत करतोयस. खरंच खूप छान काम करताय तुम्ही दोघीही. इकडे सायली त्या श्वेताला पाणी देते आणि तिला शांत करते. सायली तिला विचारते, तुझ्या घरी कोण कोण आहे, तुला नवरा वगैरे आहे की नाही, आई वडील कुठे असतात? तेव्हा श्वेता सांगते की नवरा आहे ना, पण असून काय उपयोग, माझ्या घरच्या मंडळींनी माझा खूप छळ केला, मला मूल होत नाही आहे याचा सगळा दोष त्यांनी माझ्यावरती दिला आणि त्यावरून मला सतत मारहाण केली, माझ्या घरच्यांकडून पैशांची मागणी केली. पण आता मी तरी किती दिवस सहन करणार. माझे वडील सतत आजारी असतात, आई घरकाम करते आणि दिवस काढते. हे असं सगळं असताना मी त्यांच्या घरी तरी कशी जाणार, तिथे तरी कसं काय आसरा घेणार, त्यामुळे मी मेलेलंच बरं. सायली म्हणते, अगं जीवन असं इतकं सोपं असतं का? वाटलं तर की लगेच संपवलं आणि कुठल्याही गोष्टीवरती आत्महत्या हा पर्याय नाहीच आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते, मग काय करू मी जगून तरी? माझ्याकडे राहायला छप्परसुद्धा नाही आहे, कुठलंही कामं नाही आहे माझ्या हातामध्ये, कुठे जाऊ मी आणि काय करू मी? त्यापेक्षा एकदाची मेले असते ना तर हे सगळे प्रश्न राहिलेच नसते. सायली तिला समजावते आणि म्हणते की तुला कामच हवं आहे ना, मग मी देते तुला काम. तू आता आमच्या आश्रमामध्ये चल, तिथे तुला कामही मिळेल आणि तिथे तुझी राहायची सोयसुद्धा होईल. आता सायली त्या श्वेताच्या खोट्या वागण्याला बरोबर फसलेली असते आणि तिला जे सगळं ती दाखवते तेच खरं आहे असंच वाटतं आणि सायली लगेच तिला मदत करायला तयार होते. तिला घेऊन ती आश्रमामध्ये येते. आता इकडे चैतन्य म्हणतो, खरंच तुम्ही दोघेही खूप छान काम करताय. आणि मग तो त्यांच्याकडे असणाऱ्या काही गरीब आणि गरजू लोकांची केस अर्जुनला सांगतो आणि अर्जुन म्हणतो की खरंच आता याच केसेस आपल्या प्रायोरिटी असणार आहे. चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघेही असे छान काम करताय ना, त्याच्यामुळे तुमच्या बाळावरती पण असेच संस्कार होतील आणि ते सुद्धा तुमच्यासारखंच होईल. आता इकडे सायली श्वेताला घेऊन आश्रमामध्ये येते. तेव्हा मधुभाऊ तिला म्हणतात की सायली, खरंच तू खूप छान काम केलंस की हिला इथं घेऊन आली आहेस. श्वेता म्हणते, मी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करेल. मधुभाऊ म्हणतात, खरंच सायली तुझा ना बायगुण खूप छान आहे. तू आश्रम चालवायला घेतलास आणि बघ तुला मदतनीसुद्धा लगेच मिळाली बघ. आता श्वेता तू इथेच राहा, अगदी हे घर तुझंच आहे असं समजून राहा. श्वेता सगळ्यांचे आभार मानते आणि कुसुम तिला तिथून घेऊन जाते. आता सायली म्हणते की मधुभाऊ हे मला सांगत होते की आपण आपल्या आश्रमाचं राष्ट्रीय स्तरावरती जर रजिस्ट्रेशन केलं ना तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ते काय असतं जरा मला समजून सांगतेस का? तेव्हा सायली अर्जुनने तिला जे काही समजून सांगितलं ते सगळं मधुभाऊंना समजून सांगते आणि मधुभाऊंनाही ते खूप पटतं. ते सुद्धा तयार होतात. इकडे राकेश आणि सचिन नागराजला भेटायला येतात. तेव्हा ते सांगतात की प्रियाने काय प्लॅन केलेला आहे. त्याला तर ते ऐकून खूपच छान वाटतं. म्हणजे मुली आपण पळवायच्या, त्यांच्यावरती पैसा आपण कमवायचा आणि खापर मात्र आश्रम जो चालवतो त्याच्यावरती म्हणजे सायलीवरती. खरंच मानलं पाहिजे या पोरीला.
डोकं तर आधीपासून तिच्याकडे होतंच, पण आता ती जेलमध्ये राहिल्यामुळे आणखीन चवताळल्यासारखी झाली आहे. राकेश म्हणतो, पण तुम्ही जे अर्जुन आणि सायलीवरती मला लक्ष ठेवायला सांगितले ना, ते काही मला जमेल असं वाटत नाही आहे. कारण मी सुभेदारांच्या घरामध्ये राहत नाही ना, आणि काय काय कारण काढून मी तिथं जाणार आहे 17 वेळा. आजच मी प्रताप काकांना भेटायचं म्हणून तिथं गेलो होतो, पण फारसं काही हाती लागलं नाही. आता नागराज त्याच्यावरती चिडतो. सचिन म्हणतो की प्रियाने त्या गोष्टीची सुद्धा सोय केलेली आहे, आणि तो सांगतो की प्रियाने कसं एका मुलीला आश्रमामध्ये पाठवलेलं आहे की जी अर्जुन आणि सायलीची बरोबर माहिती आपल्याला देत राहील. आता नागराज त्या प्रियाच्या प्लॅनिंगचं खूपच कौतुक करू लागतो आणि शिका काहीतरी तिच्याकडून, असंही त्यांना सल्ला देतो. आता इकडे सायली आश्रमामध्ये गेल्यानंतर काय काय झालं हे सगळं सांगत असते, आणि अर्जुन त्याच्या केसेसबद्दल डिस्कशन करत असतो. तेव्हा सायली म्हणते की आज काय घडलं माहिती आहे का, आणि तिला श्वेता कशी भेटली, ती तिला आश्रमात कशी घेऊन गेली, हे सगळं त्याला सांगते. अर्जुन म्हणतो की खरंच तुला तुझ्या मनासारखं काम करायला मिळालं म्हणजे तू किती खुश आहेस ना, हे सगळं तुझ्या चेहऱ्यावरती दिसते, आणि तू खरंच खूप छान आश्रम सांभाळशील याचीसुद्धा मला खरंच खात्री आहे. आता इकडे आश्रमामध्ये श्वेताने तिच्या चांगल्या चांगल्या बोलण्याने सगळ्यांची मन वळवायला सुरुवातही केलेली असते. तिने सर्वांसाठी खीर बनवलेली असते, आणि त्या खिरीचं सगळेजण खूप कौतुक करतात. मुलं तर फक्त खीरच प्यायचं असं म्हणतात. तेव्हा ती लगेच रडायचं नाटक करते. मी सासरी असताना कितीही काम केलं, कितीही व्यवस्थित स्वयंपाक केला, तरीही माझं कधीच कोणी कौतुक केलं नाही, आणि त्यामुळे मला या गोष्टीची सवयसुद्धा नाही आहे. पण इथे तुम्ही किती भरभरून कौतुक करताय हे सगळं पाहूनच डोळे भरून आले. मधुभाऊ म्हणतात, पण आता तू आता सवय करून घे. इथे आश्रमामध्ये प्रेमाला कधीच ओहोटी येत नाही. आता इकडे अर्जुन आणि सायली दोघीही बाळासोबत बोलत असतात, आणि मग बोलता बोलता त्यांच्या डोक्यात एक आयडिया येते की आपण बाळाला पत्र लिहायची का, म्हणजे जेव्हा ते बाळ मोठं होईल तेव्हा त्याच्याकडे पत्रांचा खूप मोठा खजाना असेल. आणि मग दोघेही पत्र लिहिण्यासाठी तयार होतात, खूप एक्सायटेड असतात. अर्जुन म्हणतो, लाखभर पत्र माझी असतील आणि त्यातली काही थोडीशी पत्र तुझी असतील. पत्र वेगवेगळे लिहिण्यापेक्षा आपण एका डायरीमध्ये ती पत्र लिहून ठेवू, आणि मग तो कपाटातून दोघांसाठी 2 डायऱ्या काढतो, आणि त्या डायरीमध्ये दोघेही बाळासाठी पत्र लिहू लागतात. दोघेही खूप खुश असतात. आता सायली नेमकी झोपेतून उठते, पाणी पिते, पण तिचं काही पोट शांत होत नाही. तिला काहीतरी खायचं असतं. तितक्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो, तुला काय हवं आहे का? तेव्हा सायली म्हणते की मला ना काहीतरी गोड खावंसं वाटतंय, मोतीचूरचे लाडू खावेसे वाटत आहेत. आणि इकडे प्रिया जेलमध्ये विचार करत असते की या सगळ्यातून मी बाहेर कशी पडू, कारण मी इथे बसून फक्त प्लॅनिंग करू शकते. तितक्यात तिला काहीतरी गोंधळ ऐकायला येतो, आणि ती त्या कॉन्स्टेबलला विचारते की ताई, तिकडे काय आवाज सुरू आहे गो? तेव्हा ती कॉन्स्टेबल सांगते, अगं त्या एका कैद्याला ना किडनी स्टोनचा त्रास होतो आहे, आणि त्यामुळेच तिला हॉस्पिटलला आम्ही शिफ्ट करतो आहे. तेव्हा प्रियाच्या डोक्यामध्ये आयडिया येते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीसाठी मोतीचूरचे लाडू बनवतो, आणि सायली अतिशय चवीने ते लाडू खात असते. पण कल्पना जेव्हा ते पॅकेट पाहते तेव्हा तिला कळतं की ते पॅकेट तर एक्सपायर झालेलं आहे, आणि नेमकी सायलीलाही जरा त्रास होऊ लागतो. त्यामुळे अर्जुन देखील खूपच घाबरून जातो. इकडे प्रिया सचिनला कॉल करून सांगते की तुला काही ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. सचिन लगेच तयार होतो. आता प्रियाच्या डोक्यामध्ये जेलमधून बाहेर पडण्याचा प्लॅन शिजत असतो. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.